नमस्कार, मी अविनाश जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष। काल मी एक पोस्ट टाकली होती फेसबुकला प्लास्टिक बंदीच्या विरोधात, म्हणजे प्लास्टिक बंदी आणि 5,000 रुपये दंड या संदर्भात मी एक पोस्ट काल फेसबुकला टाकली होती। आणि त्यानंतर मला आत्तापर्यंत 3700 किंवा 3800 कॉल हे लोकांचे आले। प्रत्येक व्यक्तीचं एकच म्हणणं होतं की आम्हाला प्लास्टिक बंदी त्याचा विरोध नाही आहे, तर जो दंड आकारण्यात येतो आहे 5,000 रुपये, त्याचा आम्ही विरोध करत आहोत। माझा मूळ मुद्दा तोच आहे की एखादा व्यापारी किंवा एखादा डॉक्टर किंवा एखादा असा व्यक्ती जाणारा जो माणूस आहे तो कोण असणार आहे? नोकरी करणारा माणूस आहे। डायरेक्टली लोकांना जर हा जुजबी कर 5,000 रुपये लावणार असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विरोधच करणार आहे। मी पुन्हा सांगतो की आमचा प्लास्टिक बंदीला विरोध नाही। याच्या आधी यातून अनेक गोष्टी घडणार आहेत, यातून भ्रष्टाचार वाढणार आहे। कारण ठाणे महानगरपालिकेने काही दिवसापूर्वी स्वच्छता पायलट्स तयार केले होते। त्या पायलट्सनी कालांतराने असं सुरू केलं की खोट्या पावत्या बनवल्या, त्यानंतर 500 रुपये दंड होता, 200 रुपये दे तुला सोडतो। हा देखील एक भ्रष्टाचाराचा प्रकार या सगळ्यातनं सुरू होतो। अनेक लोकांच्या सकाळपासून मला फोन येतात की त्यांच्याकडनं दंड वसुलीचा प्रयत्न केला, 1-2 ठिकाणी मी तो थांबवण्याचाही प्रयत्न केला। आजपासून जो प्लास्टिक बंदी या महाराष्ट्रात लागू केली, मी पुन्हा सांगतो की जर तुम्ही लोकांकडनं बळजबरी 5,000 रुपये वसूल करण्याचा प्रयत्न कराल तर ते चुकीचं आहे। तुम्ही ज्या माणसाला 8-10 हजार रुपये पगार आहे तो 5,000 रुपये दंड कसा भरू शकेल? पहिल्यांदा एखाद्या माणसाला जर तुम्ही पकडलं तर त्याला समज द्या। तुम्ही आज पहिल्यांदा एखाद्या माणसाला पकडलं तर 5,000 रुपये दंड करणार, दुसऱ्यांदा पकडलात तर 10,000 रुपये दंड करणार, तिसऱ्यांदा पकडलात तर 3 महिने जेलला पाठवणार। हा कोणता जुजबी कायदा आहे? तुम्ही एखाद्या माणसाला पहिल्यांदा पकडलात तर त्याला समज द्या की बाबा हे करणं चुकीचं आहे, यातून ग्लोबल वॉर्मिंग होते, जगाला याचा धोका आहे। पण जर तुम्ही एखाद्या माणसाला ते पटवून न सांगता जर ते कराल तर मला वाटतं ते चुकीचं आहे। याच्या आधी लोकांनी मोदींना मतदान केलं ना, खूप ग्लोबल असं दाखवलं, लोकांनी विश्वास ठेवला ना, लोकांनी मतदान केलं ना तुम्हाला। पण आता तुम्ही जर लोकांना गृहीत धरणार असाल की नाही लोक सुधारणारच नाही आहेत, तुम्हाला 5,000 दंड द्यावा लागेल, तर ते चुकीचं आहे। तुम्ही त्याची नीट ॲड करा, लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील। मोदींनी लोकांना फसवलं, मोठी स्वप्न दाखवली आणि लोकांना फसवलं देखील, पण तरी त्यावेळेला लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला होता ना। आता देखील तुम्ही नीट याचा प्रचार प्रसार करा। जिथे जिथे मोदींचे मी एकाने लिहिलं मी करून दाखवतो, दुसऱ्यांनी दाखवले अच्छे दिन आले, त्याच जागेवर आता प्लॅस्टिक लोक नक्की तुम्हाला तुमच्या आव्हानाला मदत करतील, तुम्हाला सपोर्ट करतील आणि प्लास्टिक बंदी करतील। पण जुजबी कर लावू नका। जुजबी कर लावलात, 5,000 रुपये दंड वसूल करण्यात आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी तुमची गाठ आहे। कारण प्रश्न गरीब माणसाचा आहे। कायद्याचाच तुम्ही वापर करणार ना, मग मराठी पाट्यांचा पण कायदा आहे। मराठी पाट्यांचा कायदा का नाही वापरत? मुंबईला जाताना इंग्लिश पाट्या दिसत नाही का? त्यांच्यावर किती वेळा आतापर्यंत दंड केला? त्यावेळेला तुमचा कायदा कुठे जातो? ज्या वेळेला सर्वसामान्य गरीब माणसावर येतं त्यावेळेला तुम्ही तुमचा कायदाचा लगेच पायलट वगैरे तयार करता का नाही? मराठी पाट्यांसाठी तुम्ही पायलट तयार केलं? हे जे सगळं चालू आहे ना, ते गरीब मराठी माणसाला त्रास देण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात चालू आहे आणि हा आम्ही खपवून घेणार नाही। पुन्हा सांगतो,